नमस्कार मित्रांनो, मी नारायण पाटील. आपल्या ज्ञानमाध्यम यूट्यूब चॅनल व तसेच ऑर्गॅनिक अन्नदाता या संस्थेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या बरेच दिवस आपण व्हिडिओ केलेला नव्हता. काही पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ करता आला नाही, पण आजपासून नियमित तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ दर आठवड्याला येत राहील. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण जे यावर्षी शेतकऱ्यांना जे सोसलेलं आहे, जे संकट शेतकऱ्याला आलेलं आहे, हे सगळं ध्यानात ठेवून आपण आजचा हा व्हिडिओ करत आहोत. आणि कुठं ना कुठं तरी शेतकरी वाचला पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी सुखाचा दोन घास खाल्ला पाहिजे, हेच आपल्या संस्थेचा मेन उद्देश आहे. तर मित्रांनो, यावर्षी पावसाळा हा 1.5 महिना लेटने आला. म्हणजे जरी शेतकरी हा श्वास घेत असला तरी, पण ते श्वास घेण्याची जो प्रक्रिया आहे ते पूर्ण होण्यासाठी, त्याच्या छातीमध्ये श्वासाचा अनुभूती होण्यासाठी पाऊस पडणं हा खूप महत्त्वाचा आहे. नाहीतर खालचं काला आणि वरचं वर असं त्याची अवस्था होते. पण यावर्षी पावसाळा 1.5 महिना लेट आल्यामुळं हीच अवस्था शेतकऱ्याची झाली. खूप मोठ्या प्रमाणात संकट शेतकऱ्याला सोसावी लागली. 1.5 महिना लेट झाल्यामुळं जी शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, ती पेरणी विस्कटून परत त्याला दुबार पेरणी करावं लागले. त्यामुळं काय झालं, दुबार पेरणी केल्यामुळं शेतकऱ्याचं आर्थिक जे बजेट आहे ते हललं, त्याच्या खिशाला खात्री बसली. कारण दुबार पेरणी करणं म्हणजे एवढं सोपं नाही. पहिलं पेरणी करताना जे आपण ट्रॅक्टर वगैरे वापरून नांगरणी वगैरे केलेलं असते, जे आपण मशागत केलेली असते, त्याला पण खर्च आलेला असतो. ते आपण बियाणं पेरलेलं असतो, त्याला पण खर्च आलेला असतो. ते काय फुकट कोण देत नाही शेतकऱ्याला. त्यामुळं दुबार पेरणीमुळं डबल खर्च झाला, दुप्पट खर्च झाला. त्यामुळे शेतकरी निराश झाला, शेतकरी आर्थिक संकटामध्ये आला. पावसाळा 1.5 महिना लेट न आला, दुबार पेरणी झाली, शेतकरी आर्थिक संकटामध्ये आला. पण इतकं जरी झालं असतं तरी शेतकरी सावरला असता. पण ज्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, ज्या शेतकऱ्याला जे दुकानामधून बियाणं आणून ज्यांनी पेरणी केली, ते जे वाहन होतं तेच डुप्लिकेट निघालं, त्याच्यामध्ये भेसळ निघालं. त्यामुळे जो मोठ्या प्रमाणात जो खर्च आले बियाणाला, प्रचंड किमतीचा जो बियाणं आणून त्याने बी पेरले, ते बियाणे डुप्लिकेट निघाल्यामुळं परत शेतकऱ्याला संकट आलं. कशामुळं? या वाहनामुळे. त्यामुळे शेतकरी पूर्ण हताश झाला, निराश झाला. ह्याच्याकडं खूप बारीकपणे लक्ष शासनाचं असायला पाहिजे, पण शासनाचं लक्ष तिकडं नाही. शासनाचं लक्ष कुठं आहे शासनालाच माहीत. जे भारत हा देश शेतीप्रधान देश आहे, शेतकऱ्याला देशाचा पाठीचा कणा मानला जातो, शेतकऱ्याला अन्नदाता मानला जातो. पण त्याच शेतकऱ्याची अवस्था अशी का? त्याच शेतकऱ्याच्या पदरामध्ये असं का वागणूक भेटते? त्याची चूक आहे का? तो जगाचा पोट भरतो म्हणून त्याला आपण हे शिक्षा देत आहोत का? पहिलं संकट झालं ते पावसाची अनियमितता. दुसरी संकट फ्रॉड बियाणे, डुप्लिकेट बियाणे. तिसरा संकट म्हणजे जे रासायनिक खताची जी वाढती महागाई आहे, जे प्रचंड प्रमाणात किमती त्याचे वाढलेले आहेत. तब्बल 2000च्या पुढे रासायनिक खताची किंमत वाढली गेलेली आहे. शेतकरी जगावं तरी कसं जगायचं? मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठ्या राजकारण्यासारखं शेतकऱ्याला
अनेक भरपूर प्रमाणात सोर्स नाहीत पैसे कमवायला. शेतकऱ्याला फक्त एकच सोर्स आहे, ते म्हणजे शेती. म्हणून मी शेतकऱ्याच्या शेतीला ATM असे संबोधतो. शेतकऱ्याला जे काही करायचं आहे आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या मुलाबाळाचं लग्न करण्यासाठी, आपल्या मुलाबाळाचं भविष्य तयार करण्यासाठी जे काही त्यांना लागणारा पैसा आहे तो पैसा त्याला फक्त त्या शेतीमधूनच मिळतो. पण त्याच शेतकऱ्याला तुम्ही असं फसवला तर तुम्हाला कोण वाचवणार? भविष्यामध्ये तुमच्या पिढीला कोण वाचवणार? भारतातील शेतकऱ्याची नशीबच एवढं खराब आहे की त्यांच्याकडे बघायची दृष्टीच वेगळी आहे. समाजाला आणि शासनाला असं वाटतं की जणू काही आपण शेतकऱ्यावरती उपकार करतोय. काय उपयोग आहे शेतकऱ्याचा? ज्यानं जगाचं पोट भरायचं तोच भिकारी बनलेला आहे, हेच मला कळत नाही. पहिला मुद्दा आहे आपला जो पावसाचा अनियमितता, दुसरा डुप्लिकेट बियाणं, तिसरं म्हणजे खताची वाढती किमत्या, आणि त्याच्यामध्ये पण रासायनिक खतामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड होते, खूप मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट खताचा पण वापर होतोय. त्यामुळे तो एवढा मोठ्या प्रमाणात खताची खरेदी करतो आणि खरेदी करून जमून टाकलं तर त्याचं काही रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे शेतकरी फसतो. कुठं ना कुठं तरी हे सगळं थांबलं पाहिजे. शासनानं याकडं बारीकपणे लक्ष दिला पाहिजे. एक कमिटी तयार केली पाहिजे, तरच हे सगळं होणार आहे, शेतकरी वाचणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात खतामध्ये पण भेसळ आहे. खूप मोठ्या फ्रॉड कंपन्या देखील आहेत, अस्तित्वात आहेत. त्यामुळं शेतकरी फसत चाललेला आहे. पहिला झाला पावसाची अनियमितता, दुसरा डुप्लिकेट बियाणं, तिसरं खताची किमती, चौथं खतामध्ये असलेले डुप्लिकेट भेसळ खत, आणि पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी. शेतकऱ्याला कर्जमधून मुक्त करण्यासाठी शासनानं जे गेल्या 1 वर्षापासून ते एकच रटत आहे, कर्जमाफी करणार, कर्जमाफी करणार, कर्जमाफी करणार. जणू काय शासन हा शेतकऱ्यावरती उपकारच करत आहे, असं वागणूक शासनाकडून शेतकऱ्याला मिळत आहे. गेले 1 वर्षापासून कर्जमाफ होत आहे, अद्यापही कर्जमाफ होत आहेतच. काय ते हजारो कागदपत्र गोळा करा, ते KYC करा, हे जोडा ते जोडा. अरे काय लावलाय तुम्ही? अहो भारतामध्ये 85% शेतकरी हा अनपढ आहे, अशिक्षित आहे. हे तुम्हाला का कळत नाही? तुम्ही मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करायला सांगता, त्याच्यामध्ये तुम्ही हे करा ते करा सांगता. हे शेतकऱ्याला कळणार आहे का? त्यासाठी तुम्ही एक कमिटी तयार केलेली आहे का? अहो पहिला शेतकऱ्याला शिकवा तरी काय करायचं आहे. शेतीशाळा तरी घ्या गावोगावी. प्रत्येक गावाला एक शेतीसेवक नेमा, नाहीतर कुठल्या तरी आमच्यासारख्या प्रायव्हेट संस्थेला तरी त्याची जबाबदारी द्या. आपण ते शेतकऱ्याला पूर्ण करू, ते देखील तुम्हाला होणार नाही. आणि जे तुम्ही कर्जमाफीचं जे आराखडा तयार केला आहे, हे आराखडा तुम्ही कुठल्या शेतकऱ्याला न्याय देत आहात? जो प्रामाणिकपणे 7/12 कोरा करतोय, जो नियमितपणे कर्ज फेडतोय, त्या शेतकऱ्यावर तुम्ही इतका अन्याय का करताय? जर तुम्हाला कर्जमाफी करायचंच आहे तर सरसकट करा ना. जो कर्ज काढलाय त्याला पण 2 लाखाचं सूट करा, जो कर्ज फेडलाय त्याच्या खात्यात पण 2 लाख टाका ना. अहो शेतकऱ्याला तुम्ही काय मदत केलेलं कधी वाया जात नाही, पण तुम्ही ते करणार नाही आणि तुम्ही शेतकऱ्याला शिक्षितही करणार नाही. मोठमोठ्या शेतामध्ये तुम्ही तंत्रज्ञान विकसित केलाय, हजारो अवजारे तयार केलाय, पण शेतकऱ्याला शेती कशी करायची हेच तुम्ही शिकवला नाही, तर त्याचा काय उपयोग आहे? आज दरवर्षी 350च्या वरती योजना हा शेतकऱ्यासाठी आखला जातोय,
पण त्याच्यामधील एकही योजना शेतकऱ्याजवळ जाऊन पोचत नाही. का पोचत नाही? कारण तुमचा जो शासनाचा जो प्रसार माध्यम आहे, तुमची जी काम करायची जी प्रोसेस आहे ते प्रोसेसच चांगली नाही ना, बरोबर नाही. ते शेतकऱ्याला जाऊन पोचतच नाही. मग शेतकरी काय करणार? बघा, आता तरी अजूनही वेळ गेलेला नाही. आपल्या येणाऱ्या पिढीला आपण जर शाश्वत शेती आणि शाश्वत शेतकरी द्यायचा असेल, शेतीमध्ये विकास करायचा असेल, तर शासनाला बारीकपणे लक्ष हा शेतकऱ्याकडे प्रामाणिकपणे द्यायला हवं. तरच आपला शेतकरी वाचणार आहे, शेती वाचणार आहे आणि आपली येणाऱ्या पिढीला शेती कळणार आहे. कृपा करून सर्व शेतकऱ्यांकडून माझी प्रामाणिकपणे कळकळीची विनंती आहे, कृपा करून लक्ष द्या. मित्रांनो, हे झाला आपला मेन बाजू. या वर्षी जे शेतकऱ्यासोबत जे घडलेलं आहे, जे संकट आलेलं आहे, हे संकटांना ध्यानामध्ये ठेवून ऑर्गॅनिक अन्नदाता ही संस्था एक निर्णय घेतलेला आहे. जे आपण आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांना पिकामृत आणि भूरक्षक ज्या किमतीमध्ये आपण देत होतो, त्या किमतीमध्ये कमी करून, त्याची रेट आपण कमी करून तुम्हाला देण्याचं आपण प्रयत्न करणार आहोत. जे कुठल्याही पिकाला जर तुम्ही वापरत असेल तर तुम्हाला जवळपास खूपच कमी खर्चामध्ये तुम्ही शेती करू शकाल. अशा पद्धतीने आपण तुम्हाला आपले खताची आणि आपल्या टॉनिकची तुम्हाला वाटप करणार आहोत. जर ज्या कुठल्या शेतकऱ्याला काही खतं लागत असेल, म्हणजे आपलं भूरक्षक आणि पिकामृत लागत असेल, तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कमी किमतीमध्ये पुरवठा करण्याची जबाबदारी आमची. आमचं फक्त एकच ध्येय आहे, ते म्हणजे शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी सुखानं दोन घास खाल्ला पाहिजे.